नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 21 जुलै 2026च्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिली बातमी आहे क्रीडा घडामोडीमध्ये आहे, ज्यामध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये जो अंतिम सामना झाला त्यामध्ये स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत अर्जेंटिनाला हरवला आहे. अर्जेंटिना हा मागील वर्षाचा विजेता होता, परंतु यावर्षी अर्जेंटिनाला स्पेनने हरवलेला आहे. स्पेनचं हे दुसऱ्यांदा विश्वचषकमधलं विजेतेपद आहे. 18 वर्षांमध्ये स्पेनने 3 युरो आणि 2 जगज्जेते म्हणजे विश्वचषक जे आहेत ते जिंकलेले आहेत. त्याचबरोबर स्पेनने जे नुकतीच सुरू झालेले नेशन्स लीग स्पर्धा आहे त्याचं अजिंक्यपदसुद्धा स्पेननेच पटकवलेलं आहे. या विश्वचषक स्पर्धेमध्ये यापूर्वी झालेले एकूण विजेते संघ कोणते आहेत ते तर बघूया. ब्राझील हा 5 वेळा विजेते झालेला आहे. इटली 4 वेळा, जर्मनी 4 वेळा, अर्जेंटिना 3 वेळा, फ्रान्स 2 वेळा, स्पेन 2 वेळा आणि इंग्लंड 1 वेळा अशी ही विजेता असलेल्या संघांची यादी आहे. यामध्ये कोण किती वेळा जिंकले हे महत्त्वाचं नाही, परंतु ह्या देशांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे एक पुरस्कार आहे, लोकमान्य टिळक पुरस्कार. अतिशय प्रतिष्ठित असा पुरस्कार आहे, जो की 2026चा अजित डोभाल यांना दिला जाणार आहे, जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रामधील त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हा जो पुरस्कार आहे तो 1983 पासून दिला जातो. मागील वर्षांमधील काही पुरस्कार विजेते आपण बघूया. 2014मध्ये शास्त्रज्ञ अविनाश चंदर, 2015मध्ये सुबैया अरुणन, जे की इस्रोमधील मंगळयान मोहिमेचे ते संचालक पण राहिलेले आहेत. त्यासाठी त्यांना पुरस्कार पण त्यावेळी देण्यात आला होता. यामध्ये इयर लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, फक्त नावं लक्षात ठेवले तरी चालतील. 2016मध्ये शरद पवार यांनासुद्धा देण्यात आलेलं आहे. 2017मध्ये आचार्य बाळकृष्ण, जे पतंजली आयुर्वेदाचे सहसंस्थापक आहेत. 2018मध्ये डॉक्टर के सिवन, जे की इस्रोचे माजी अध्यक्ष राहिलेले, त्यांना मिळालेला होता. त्यानंतर 2019मध्ये बाबा कल्याणी, जे एक ज्येष्ठ उद्योजक आहेत, त्यांना मिळालेला. 2020मध्ये सोनम वांगचुक यांना मिळालेला. यांचं इयर पण लक्षात ठेवा, 2020ला सोनम वांगचुक यांना मिळालेला आहे. त्यानंतर 2021ला डॉक्टर सायरस पूनावाला, जे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. त्यानंतर 2022 डॉक्टर टेसी थॉमस यांना पण मिळालेलं आहे. त्यानंतर 2023ला पंतप्रधान नरेंद्र मोदी. 23पासून पुढचे क्रमाने लक्षात ठेवा, कारण तसे सिक्वेन्स विचारला जातो. 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी, 2024 सुधा मूर्ती आणि 2025 नितीन गडकरी यांना मिळालेला आहे आणि 2026चा जो आहे तो अजित डोभाल यांना मिळालेला आहे. पुढे आहे आता जमीन व्यवहार टोकनायझेशन पद्धतीने केले जाणार आहेत. तर ही टोकनायझेशन पद्धत काय आहे? जमीन आणि इतर स्थावर मालमत्तांचे व्यवहार हे अधिक वेगवान, पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी हे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं एक नवीन पाऊल आहे. यामध्ये ब्लॉकचेन जे तंत्रज्ञान आहे त्याच्या सहाय्याने जमीन आणि मालमत्तेचं टोकनायझेशन केलं जाणार आणि त्यासाठी स्वतंत्र कायदासुद्धा केला जाणार आहे. ही जी टोकनायझेशनची पद्धत आहे ती कुठून घेतली आपण, तर इंग्लंड, सिंगापूर आणि अबुधाबी यासारख्या देशांमध्ये सध्या टोकनायझेशन पद्धतीने ही व्यवस्था जी आहे तीच कार्यरत आहे. तर त्या धर्तीवरच महाराष्ट्राने हे सुरू केलेलं आहे आणि शेअर बाजारासारखे स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ विकसित करून अशी व्यवस्था जी आहे टोकनायझेशनची निर्माण करणारं भारतामधील महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे. यासाठी कायदा कुठला केला जाणार आहे, तर महाराष्ट्र डिजिटायझेशन अँड एक्सचेंज ऑफ लँड टोकन ॲसेट्स डेल्टा नावाचा हा कायदा केला जाणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था 2030पर्यंत $1,00,000 कोटी नेण्याचे जे उद्दिष्ट आहे ते लक्षात ठेवा. 2030पर्यंत काय उद्दिष्ट आहे? $1,00,000 कोटी एवढं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि हे गाठण्यासाठी हे जे टोकनायझेशन पद्धतीचं आहे ते महत्त्वाचं पाऊल असणार आहे. तर ह्या होत्या आपल्या आजच्या लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये इम्पॉर्टंट घडामोडी.
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.